चांग भले बगाड म्हणजे परंपरा म्हणजे उत्सव सुखाचा जे काशीनाथाचे चांग भले म्हणणाऱ्या प्रत्येकाचे आतुरतेने वाट पाहणाऱ्या काशीनाथाच्या भक्ताचा बगाड म्हणजे गावाची एकता उत्सव सर्व गावाचा बगाड म्हणजे थराड म्हणजे आमच्या गावची एकता म्हणजे काशीनाथाचे चांग भले। नमस्कार मित्रांनो, आज मी आलेली आहे आमच्या गावात म्हणजे सुरूर या गावात, कारण आज आमच्या गावातील श्री भैरवनाथ देवाची यात्रा आहे। गेल्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बगाडाविषयी काही माहिती दिली आहे, जसं की बगाडाची पहिली मीटिंग, नंतर देवाला कौल कसा लावतात आणि या वर्षीचा बगाडा कोण ठरला आहे। ज्यांनी ही व्हिडिओ पाहिली नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन ती व्हिडिओ पहा। तुम्ही पाहिलंच असेल, बगाडाची ज्यावेळेस पहिली मीटिंग झाली त्याच्यानंतर लगेचच कळक निवडणी किंवा दुसऱ्या दिवसापासून बगाडाची बांधणी करणे या सगळ्या कामांना सुरुवात झालेली होती। आणि विशेष म्हणजे यावर्षी बगाडासाठी जे साहित्य लागणार आहे ते सगळ्याच्या सगळं नवीन बनवण्यात आलेले आहे। आणि त्यातच 2 वर्ष बगाड यात्रा कोरोनामुळे बंद होती आणि त्यामुळे ह्या वर्षी दुप्पट वेगाने आणि दुप्पट उत्साहाने सर्वांनी जोमदार प्रतिसाद दिलेला आहे। बगाडाच्या अगोदर एक दिवस गावातील ज्येष्ठ वर्ग किंवा तरुण वर्ग असेल किंवा लहान लहान मुलं असतील, या सर्वांनीच एक दिवसा अगोदर बगाड बांधण्यासाठी सुरुवात केलेली आहे। ते सगळे एकत्र येऊन बगाड बांधतात। साधारण 7 वाजल्यापासूनच पावसाला सुरुवात झाली होती, त्यामुळे शिडाची बांधणी बाजारपेठेत न करता मंदिराच्या समोर करण्यात आली आणि त्यातल्या लाईट ये जा करत होती। परंतु आमच्या गावकऱ्यांची भक्ती आणि इच्छाशक्ती इतकी जोरात होती की त्यांनी भर पावसात देखील बगाड बांधण्याचं काम केलेलं आहे। हे काम रात्रभर सुरूच होतं व त्याच रात्री भैरवनाथ देवाची हळद व लग्न समारंभ असतो। गावातील महिला साधारणपणे 8 वाजता हळदीसाठी मंदिरात उपस्थित राहतात व या हळदीचा आनंद घेतात आणि रात्री 12 वाजता देवाचं लग्न लावलं जातं। आकाशात फटाके, गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्यांची धून आणि गावातील भक्तांची गर्दी, इतकं हे प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण असतं की हा बगाड यात्रेचा हा उत्सवाचा सण कधी होऊन जातो कळतच नाही। बगाडाच्या दिवशी पहाटे बगाडाचे सर्व पूजापाठ काही असतील, विधी असतील, ते सगळे करून बगाडाला तयार केले जातं। व इकडे तुम्ही बघू शकता की इथे पूर्ण बगाडाची बांधणी सुरू झालेली आहे, शीड चढवायचं चाललेलं आहे। याच ठिकाणी तुम्हाला जी काही गावाची एकता असेल, नो मॅटर तुमचं धर्म कुठला आहे, जात कोणता आहे, असं काहीच नाही। 12 पगड जातीची लोक इथे सर्वजण एकत्र जमलेले आहेत आणि त्यांची एकता तुम्ही पाहू शकता। मराठी सणांचे उत्सवांची हीच खासियत आहे की तुम्ही कुठल्या धर्माचे जातीचे आहात हे पाहत नाहीत, तुम्ही सगळे एकत्र येऊन, माणूस या नात्याने एकत्र येऊन तुम्ही किती एकता दाखवता हेच महत्त्वाचं असतं। तुम्ही आता आमच्या गावातील सगळ्या लोकांची एकता पाहू शकता, त्यांची ताकद पाहू शकता किती आहे ते। आणि आता इथे शीड बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे।
बगाड्या झुलतोय लहान यो भगत झुलतोय माझ्या नाताचा बगाड्या झुलतोय लहान यो भगत झुलतोय माझ्या नाताचा बगाड्या झुलतोय लहान यो भगत झुलतोय तुमला जय जयकार हा नवसाला पावतो हो तुझा अवतार हा तुमला तुमला जय जयकार हा नवसाला पावतो हो तुझा अवतार हा कौलान मिळतो या स्वामी हाय फेरी ही राजा चालत नामात रंगून जाऊन हो चालत नामात रंगून जाऊन तिचा सूर्य झुलतोय माझ्या नाताचा बगाड्या झुलतोय लहान यो भगत 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 झुलतोय मांदियाळी तुझ्या दासांची रे उत्सव जल्लोषाने पुरता भले मांदियाळी तुझ्या दासांची रे उत्सव जल्लोषाने पुरता भले तिच्या साथीने गाडा असं म्हणते तुझं माझ्या नाताचा बगाड्या झुलतोय लहान यो भगत झुलतोय माझ्या नाताचा बगाड्या झुलतोय लहान यो भगत झुलतोय माझ्या नाताचा बगाड्या झुलतोय लहान यो भगत झुलतोय माझ्या नाताचा बगाड्या झुलतोय लहान यो भगत